पुन्हा मराठवाड्यामध्ये असं एकच गाव आहे जिथे लोटांगण तब्बल 2 किलोमीटरचं घेतलं जातं आणि या गावाला बालपंढरपूर देखील म्हणतात. तुमच्यापैकी 90% लोकांना ही माहिती नसेल. तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील, अपरिचित मराठवाडा या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसाच्या सुट्टीनंतर परत ही सिरीज नव्याने चालू करत आहे. बाकी आपलं टी शर्ट कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आज आम्ही जातो जालना जिल्ह्यामध्ये असल्या दुधना काळेगाव या गावाला. जालन्यापासून फक्त 20-22 किलोमीटर अंतरावरती आहे, म्हणून जास्त वेळ लागला नाही. गावामध्ये पोहोचल्याबरोबर ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं त्यांनी आमचं पाहुणचार काही अशा प्रकारे केला. फराळीचं झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराच्या बाहेर खूप मोठी लाईन लागली होती दर्शनासाठी. आतमध्ये भजन चालू होतं. त्यानंतर दर्शन घेतलं आणि थोड्या वेळासाठी असं वाटलं की पंढरपूरमध्येच आहे की काय. त्यानंतर गावकरी मंडळीने आमचा स्वागत सत्कार केला. बाल पंढरपूर दुधना काळेगाव येथे एक लोटांगणे बाबा पंढरपूर पर्यंत लोटांगण घेत जात होते. त्यांना पांडुरंग परमात्मा स्वयंभू प्रसन्न झाले आणि तेव्हापासून इथे ही मूर्ती स्थापन झाली. स्वयंभू मूर्ती आहे. ते 300 वर्षापासून जवळपास इथे लोटांगण घेण्याची एक परंपरा आहे आणि ते आजगत टिकून आहे आणि यापुढे टिकून राहील. थोडा वेळ यात्रेमध्ये फिरलो आणि आपले खूप सारे फॉलोअर मित्र भेटले आणि एकदम कडक उन्हामध्ये लोटांगण चालू झालं. असा अनुभव फक्त वर्षातून एकदा घेऊ शकतो. डिसेंबर महिन्यामध्ये मोक्षदा एकादशीला. जाता जाता फॉलो नक्की करा.